नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या फायनान्स मंत्र चॅनलवर, जिथे आपण बोलतो पैशाबद्दल, गुंतवणुकीबद्दल आणि स्मार्ट फायनान्स टिप्स बद्दल. इथे तुम्हाला मिळतील अशा माहिती ज्या बदलू शकतात तुमचं आर्थिक भविष्य, सोप्या भाषेत पण मोठ्या परिणामसह. तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात कसं एक छोटे पाऊल तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवू शकतं. मंडळी, लक्षात ठेवा, पुढील काही महिने भारतीय शेअर बाजारासाठी गेम चेंजर ठरणार आहेत. शेअर बाजार आकाशाला भिडतोय, पण एका क्षणात क्रॅश होऊ शकतो. जगप्रसिद्ध गुंतवणूक वॉरेन बफेट आणि रॉबर्ट कियोस्की दोघेही सांगतात, द बिगेस्ट क्रॅश इन हिस्ट्री इज कमिंग. ही वेळ आहे जागरूक राहायची, अभ्यास करून योग्य तयारी करायची, कारण योग्य निर्णय घेण्याची हीच क्षण आहे. तयार आहात का? आज सगळीकडे मार्केटची चर्चा आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम वर सगळेच सांगतायत, इन्व्हेस्ट करा, स्टॉक घ्या. पण तुम्हाला माहित आहे का, इतिहास सांगतो, जेव्हा सगळे लोभाने धावत असतात तेव्हा मार्केट अचानक कोसळतं. वॉरेन बुफेट म्हणतो, बी फिअरफुल वेन ऑदर्स आर ग्रीडी अँड बी ग्रीडी वेन ऑदर्स आर फिअरफुल. म्हणजे गर्दीत जाऊ नका, उलट विचार करा. सध्या जगभरात आर्थिक ढग गोळा होत आहे. अमेरिकेत इंटरेस्ट रेट्स झपाट्याने वाढत आहेत. चीनला मंदीचा फटका बसलाय आणि भारतात लिक्विडिटी कमी होत आहे. पण प्रश्न आहे, पुढचा झटका तुमच्या पैशांना लागणार आहे का? पण खरी भीतीची गोष्ट म्हणजे या जागतिक वादळाचा फटका तुमच्या पैशांनाही बसणार का? आणि तुमच्या म्युच्युअल फंड्स, शेअर्स किंवा सेव्हिंग्स सुरक्षित आहेत का? थांबा, पुढच्या काही सेकंदात तुम्हाला कळणार आहे हे संकट धोका आहे की संधी. रॉबर्ट कियोस्की, रिच डॅड पुअर डॅड लेखक स्पष्ट सांगतात, स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट आणि डॉलर तिन्ही एकाच वेळी क्रॅश होणार, कारण गव्हर्नमेंट डेट आकाशाला भिडलं आहे. पैसे छापायचा महापूर सुरू आहे आणि डॉलरवरचा विश्वास कमी होत चाललाय. आता प्रश्न असा आहे की पुढचा सुरक्षित किनारा कोणता? आज सगळ्यांचं लक्ष एकाच दिशेने आहे, गोल्ड, सिल्वर आणि बिटकॉइन. हे असेच सरकारच्या नियंत्रणाबाहेर, सप्लाय मर्यादित आणि डिमांड वाढत आहे. गोल्डने हजारो वर्षे व्हॅल्यू जपली आहे आणि बिटकॉइन हे मॉडर्न डिजिटल गोल्ड मानलं जातं. कल्पना करा, सरकार सतत नोटा छापते, पण तुमच्या हातातल्या पैशाची किंमत मात्र दिवसेंदिवस कमी होते आणि मग महागाई वाढते, वस्तूचे भाव आकाशाला भिडतात आणि त्रास होतो सामान्य लोकांना, म्हणजे आपल्यालाच. तर आता प्रश्न एकच, तुम्ही तयार आहात का तुमच्या पैशाला वाचवायला? 2008चा क्रॅश आठवतोय का? शेअर बाजार कोसळला, लोकांची संपत्ती संपली, पण काही हुशार गुंतवणूकदार त्याच लाटेत करोडपती बनले, कारण त्यांनी भीतीतून नाही तर संधीतून विचार केला. क्रॅश म्हणजे घाबरण्याचा सिग्नल नाही, तर तो स्मार्ट इन्व्हेस्टमेंटसाठी गोल्डन चान्स असतो. क्रॅश कधी येईल हे कोणी सांगू शकत नाही, पण तयार कोण आहे हे नक्की ठरू शकतं. तर आता तुमची चेकलिस्ट तयार करा. इमर्जन्सी फंड, किमान 6 महिन्याचे खर्च बाजूला ठेवा. डेट कमी करा. EMI आणि क्रेडिट कार्डचं ओझं टाळा. स्ट्रॉंग कंपन्यांमध्ये गुंतवा. दीर्घकालीन विचार करा. डायव्हर्सिफाय करा. गोल्ड, क्रिप्टो, म्युच्युअल फंड मध्ये वाटा आणि ठेवा. नॉलेज घ्या, अंदाजावर नाही, माहितीवर गुंतवा. लक्षात ठेवा, तयार असलेले लोकच संकटात संधी पाहतात. क्रॅशमध्ये घाबरून विकणारे नुकसान करतात, पण शांत योजना असलेले जिंकतात. मार्केट खाली गेला तरी तुमची विचारसरणी वर जायला हवी. मार्केट क्रॅश येणार की नाही हे कोणालाही ठाऊक नाही, पण तयारी तुमच्या हातात आहे. कमेंट करा, आय एम रेडी फॉर ऑपॉर्च्युनिटीज. आणि अशाच माहितीपूर्ण आर्थिक व्हिडिओसाठी फायनान्स मंत्राला सबस्क्राईब करा. क्रॅशमध्ये घाबरू नका, शहाणे बना, श्रीमंत बना.